हजारो विद्यार्थ्यांना ज्ञान देणारी जय भवानी प्रशाला, त्याच्यासमोर असलेलं क्रीडांगण आणि तेही जोडभावी पोलीस चौकीच्या शेजारी, त्याच ठिकाणी रात्री तर सोडा दिवसाही अवैध धंद्यांचं, दारुड्यांचा अड्डा बनलाय. हा सगळा प्रकार पाहून तिथे कोणीच खेळाडू फिरकत नाहीत. याकडे ना महानगरपालिकेचं ना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचं लक्ष, ना सगळ्या दुर्लक्षामुळे दारुडे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचं फावत आहे. घोंगडे वस्ती परिसरातील नागरिकांना क्रीडांगण व्हावं या हेतूने या परिसरात मैदानाची तरतूद करण्यात आली. खेळासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याच बाबी त्या ठिकाणी नाहीत. 35 वर्षापूर्वी माजी आमदार स्वर्गीय बाबुरावांना चाकोते यांनी जिमखाना बांधण्याचं नियोजन केलं, मात्र त्याचं बांधकाम 35 वर्षापासून अपूर्ण आहे. सगळ्यात दुर्दैव म्हणजे या जय भवानी क्रीडांगण परिसरात कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाही. त्या परिसरात सोयी सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हा क्रीडा अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिल्यास त्या क्रीडांगणाच्या माध्यमातून हजारो क्रीडापटू निर्माण होतील. सगळ्यात दुर्दैव म्हणजे आतापर्यंतचे लोकप्रतिनिधी याच परिसरातील रहिवासी असलेले होऊन गेले. स्वर्गीय बाबुरावांना चाकोते, लिंगराज बल्लाळ, नरसिंग मेंगजी, विश्वनाथ चाकोते यांनी आमदारकीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केलं. सध्या शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख नेतृत्व करतात. त्यांचेही या गैरसोयीकडे दुर्लक्ष होत असल्यानं आश्चर्य व्यक्त होते. हे मैदान म्हणजे अवैध धंदे आणि दारुड्यांचा अड्डा तर बनलंच आहे. या भागातील काही वाहन चालक आणि रहिवासी मैदानावर शौचविधीही करतात. त्याच घाणीतून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी शाळेत पोहोचावं लागतं. या बाबींकडे कोणीच लक्ष देत नसल्यानं शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. क्रीडांगणाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे. याला आळा घालून त्या क्रीडांगणावर क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी, टेबल टेनिस, कबड्डी, खो खो यासह विविध खेळांसाठी ट्रॅक निर्माण करून द्यावेत. देखभाल व सुरक्षेसाठी चौकीदाराची व्यवस्था करावी. अनुचित प्रकार रोखण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे. याची तजवीज महानगरपालिका आणि संबंधित विभागाने करावी, अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता सुरेशअण्णा पाटील यांनी केले. क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागेवर पार्किंग, शॉपिंग सेंटर, दवाखान्यासह इतर बांधकामे अतिक्रमण करून केलेत. त्याची चौकशी करा आणि संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी सुरेशअण्णा पाटील यांनी केली.